मग पुनर्वसनाच्या लोकांनी ज्यांनी आपल्यासाठी पाण्यासाठी डॅमसाठी आपली घरं दिली, दारं दिली, त्यांनी आयुष्यभर जिल्हाधिकारी दारात बसायचं, त्यांनी आयुष्यभर त्या फॉरेस्टच्या दारात बसायचं. त्यांच्यावर अन्याय करून काही मातबर, काही आमदार, खासदार, मंत्री यांची सुद्धा स्टॅम्प आहेत त्यात पुनर्वसन जागा हडप करण्यात. हे अत्यंत वाईट आहे. हे कुठं थांबलं पाहिजे आणि ह्या जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकाऱ्यांची कसून चौकशी करा. त्यांना कारभार देऊ नका. त्याच्या फाईल ज्या पेंडिंग आहेत त्या फाईल कुठल्या आहेत, त्यांनी आता त्याच्या कार्यक्रम कुठल्या मंजूर केल्या, ह्या सगळ्या तपासणी करता अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आम्ही महसूल मंत्र्यांना विनंती करतोय, महसूल मंत्री साहेब, हे कुणाचं काम करतायत? हे शासनाचं काम करतायत का इथल्या दलांचं काम करतायत का इथल्या व्हाईट कॉलर माफियांचं काम करतायत, लँड माफियांचं का कुणा लोकप्रतिनिधीचं काम करतायत? हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तरच कोल्हापूर आम्हाला न्याय मिळेल. आता अशा अधिकारी 10 वर्ष इथं राहून आमच्या कोल्हापूरचं नुकसान करतील अशी माहिती विनंती. 100% अदृश्य शक्ती कार्यरत आहे. ज्यांनी पैसे गुंतवले असतील, मी प्रश्न म्हणजे मला शंका आहे, त्या माणूस जातो येतो तडकाफडकी बदलेले माणूस येतोच कसा इथं, परत कसा येतो इथं, आणि कोण आणतं यांना इथं 15 दिवसासाठी 20 दिवसासाठी? मग आमची काय प्रलंबित काम आहेत त्या मंजूर करण्यासाठी आणलेत का, हा विषय. मी तर माहिती अधिकारी, आमचे काय प्रशासक दिलीप देसाई आहेत, काही गणिंगलेच्या लोक आहेत, त्या लोकांनी आता ज्या फाईल यांच्या कारकिर्दीत मंजूर झाल्यात ते शोधणं गरजेचं आहे आपल्याला. नाही तर भविष्यामध्ये 5-25 वर्षांना कोल्हापुरात विकासासाठी जागा सुद्धा 1 इंच जागा शिल्लक नाही. हॉकी स्टेडियम जिथं जावं विषय पडलं इथं, ती पुनर्वसन जागाचं काय झालंय? मोती तलाव आमचा किर्लीतला किती 24 एकर होता आमचा, 4 एकरवाला आता, बाकी कुठे गेला? अहो त्या तलावातनं, शाहूकालीन तलावातनं अन्य लोकांना पाणी मिळतं तिथे. खरोखर त्या तलावातनं अनेक लोकांना इथे सुविधा मिळतात. त्या तलावात आता भुईमुग लावलाय, त्या तलावात आता काय आणि सोयाबीन लावले, म्हणजे पीक पाणी लावायचं हळूहळू करून ते लुटायचं काम चाललेलं आहे. आणि त्या पद्धतीने हे सगळ्या जागा वाचवण्याचं काम सन्मान जिल्हाधिकारी करावं, अन्यथा आम्हाला न्यायालयाशिवाय. आगामी काळामध्ये काय भूमिका असणार आहे? आगामी काळामध्ये जर संजय शिंदे साहेबांची जर चौकशी झाली नाही, त्याच्या कारकीर्द चौकशी नाही झाली, तर आम्हाला न्यायालयीन लढा असल्याशिवाय आम्हाला जिल्ह्याची आम्हाला गप्प बसून चालणार नाही. महसूल मंत्र्यांनी फार गांभीर्याने विषय घेणं गरजेचं आहे.